कार्यक्रमामध्ये आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून, मार्गदर्शक म्हणून, समुपदेशक ग्रामीण रुग्णालय चामोर्शीचे पुरुषोत्तम घ्यार सर लाभलेले आहे। मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थान ग्रहण करावे। तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडम कासिट्टी मॅडम लाभले आहेत, त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे असे मी त्यांना विनंती करतो। आज आपला हा कार्यक्रमाचा तिसरा भाग आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटी न करता आपण सरळ कार्यक्रमाच्या सुरुवात करणार आहोत। तरी पण घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं असते, म्हणून आपण ठीक है। क्या म्हणत मान्यवरांचे हाँ ना सर दिसते हाँ हाँ चित्र असेल तर चित्र दाखव। अरे नाही 110 पेजेस बरं। मान्यवरांचे शब्दसमूहाने स्वागत करतो, पण शब्दसमूहावरच न थांबता आपण आपल्या मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी परंपरा आहे। त्या परंपरेला भान ठेवून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिट्टी मॅडम यांचं स्वागत अर्चना बडावी करतील अशी तिला विनंती करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार सर यांचं स्वागत पूर्णिमा मंडल करतील अशी मी तिला विनंती करतो। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक घ्यार सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार या विषयावर आमच्या विद्यार्थिनीचे मार्गदर्शन करावे। घ्यार सर। सर्वांना गुड मॉर्निंग। पुरुषोत्तम घ्यार समुपदेशक ग्रामीण चामोर्शी मी आपलं स्वागत करतो। आज राष्ट्रीय सेवा योजना शरदचंद्र कलाम महिला महाविद्यालय चामोर्शीच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास विभाग व गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी सशक्त परिवार हा आपला माननीय पंतप्रधान महोदय, आपल्या देशाचे पंतप्रधान महोदय माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिवसापासून 17 सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे आणि तो 15वाडा तो आपण 2030 पर्यंत पुन्हा परत त्याला कंटिन्यू त्याची प्रोसेस सुरू आहे। आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार हा जो आपला
जो अभियान आहे, या अभियानाअंतर्गत आपली जी नारी आहे ती स्वस्थ कशी ठेवता येईल या उद्देशाने हा कार्यक्रमाचा सत्र आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रासाठी बरोबर आहे, तिसऱ्या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून लागलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य कासेम पवार मॅडम आणि सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद आणि यासाठी या कार्यक्रमाचे श्रोते म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात असे माझे लाडके विद्यार्थी. तर मला बरेचदा तुम्ही ऐकलं असेल, बरेचदा बघितलं असेल, आज जो सत्र झाला हा खूप सुंदर सत्र आहे. त्या सत्र होता डॉक्टर नवले सरांचं आणि जो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. मग व्यक्तिमत्व विकास जर आपल्याला आपल्या जीवनात जर व्यक्तीचा विकास करायचा असेल तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं महत्त्व वाढवायचं असेल तर आपल्याला काहीच गोष्टी करावं लागेल, आहे की नाही. आणि त्याच्यासाठी स्वस्थ आपलं आरोग्य पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कुठलीही गोष्ट करत असताना आरोग्य, म्हणून त्याला आरोग्याला काय म्हणतात, हेल्थ म्हणतात. आरोग्य ही का आपली काय आहे, संपत्ती आहे. आणि मग आपल्याला आरोग्य संपत्ती जर जपायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, स्वतःचं आरोग्य सुदृढ ठेवावं लागेल. म्हणून तो आरोग्य जातोय किशोरांपर्यंत पासून आणि सुरुवात होते किशोर म्हणतात ना. या वयात जो किशोर आहे हा खूप भविष्य, देशाचा जो भविष्य आहे, देशाचं भविष्य तुम्ही आहात. आणि जर देशाचं ज्याच्या हातात भविष्य आहे त्याला सक्षम बनवणे, त्या नारीला सक्षम बनवणे, त्या किशोरीला सक्षम बनवणे हे स्वस्त नाही. आणि जर आपला स्वस्त नारी जर चांगली असेल तर त्याचा परिवार हा निश्चितच स्वस्थ राहील, म्हणजे चांगलं व्यवस्थित राहील. आणि किती जनरेशन जी आहे, पुढची येणारी जनरेशन ही सशक्त होईल या उद्देशाने हा अभियान असेल. आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की आपल्याला आपल्याला आरोग्याची काळजी घेत असताना आरोग्य आमचे सोन्याची खाण म्हणतात ना, आरोग्य आमची सोन्याची खाण विद्यार्थिनीने ठेवावे ध्यान. म्हणजे आरोग्य ही सोनं आहे. आम्ही सोन्याला जपतो. सोन्याला कसं जपून ठेवतो, चोरांपासून त्याला सावध ठेवतो. चोरांनी चोरी केली नाही पाहिजे, ते सावध राहायला पाहिजे म्हणून जपतो. परंतु आपण आरोग्याकडे लक्ष देतो का हा प्रश्न आपल्याला येतोय. कारण किशोरींचे आरोग्य, विशेषतः मुलींचे आरोग्य फार महत्त्वाचे असतात. कारण तिला स्वतःचं आरोग्य सांभाळून, कौटुंबिक जबाबदारी सांभाळून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं असते. म्हणून जे सरांनी सांगितलं खरंच तुमच्यामध्ये आहे, तुझ्यापाशी पण विसरलो मी स्वतःच म्हणतो नाही. जे काही माझ्यातच आहे, मला कळते पण वळत नाही, अशी आमची वस्तुस्थिती आहे. फक्त ते क्लिक करायसाठी आम्ही आलेलो आहोत, फक्त क्लिक. नवले सरांनी तेच केलं. तुमच्या सगळं काही आहे परंतु स्वतः तुम्ही थोडं हे भान विसरलेलं आहे, म्हणून बेभान झालेला आहे. म्हणून या बेभान झालेल्या शरीराला, बेभान झालेल्या मनाला आपल्याला ते सांगड घालायची आहे, एकत्र आणायचं आहे. आणि एकत्र येऊन आपल्याला सांगड घालायची आहे आणि स्वतःच्या मनाची एक गाठ दुरळीची आहे ती बांधायची आहे की माझं जे लाईफ आहे, माझं करिअर आहे ते मला बनवायचं आहे. यासाठी माझं आरोग्य पण त्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्यातून काही चुका होऊ शकतात आणि मी त्या चुका होऊ नये यासाठी मी काय सावधगिरी केली पाहिजे का त्याच्यामुळे मी स्वस्थ राहील. म्हणजे आपल्याला आरोग्य स्वस्थ ठेवायचं असेल तर त्या काही आपल्याकडून काही चुका होऊ शकतात. हे वय थोडं याचं वय आहे, या वयाला म्हणतात वादळी अवस्था म्हणतात. आपण ऐकलं असतं वादळ असतात, अनेक वादळ असतात, पण एक आपल्यामध्ये अनेक स्वप्न पण येतात, स्वप्न पण रंगवतात, वेगवेगळे स्वप्न पण आपल्यामध्ये येतील. आणि हे स्वप्न रंगवत असताना आपल्याला वेगळं हे करावं ते करावं, याचं ऐकावं त्याचं ऐकावं, आपण अस्थिर होतो. आणि अस्थिर झाल्यामुळे आपलं मन चंचल होते आणि चंचल झालेल्या मनाला आपल्याला एकत्र आणायचं आहे. आणि या मनाला एकच निश्चित दूर ठेवायचे असेल तर आपल्याला स्वतःच्या आरोग्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे. मग आपलं आरोग्य म्हणजे काय, शारीरिक, मानसिक, भावनिक, आहे की नाही, सामाजिक, या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला आर्थिक सुद्धा त्याच्यामध्ये येतोय, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आर्थिक गोष्टीमुळे सुद्धा आपलं आरोग्य ढासळू शकते. ह्या सगळ्या सामाजिक, ज्याला तो सामाजिक, आर्थिक, त्याच्यानंतर आपल्याला म्हणतो की आपलं भावनिक, मानसिक, शारीरिक, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला भान ठेवायचं आहे आणि आपलं आरोग्य जपायचं आहे. तर आपण येतो या पहिले किशोरींचे आरोग्य. या किशोरींच्या आरोग्यामध्ये आपल्याला सगळ्यात आपल्या या वयामध्ये आपण जे तुम्ही आलात किशोरी अवस्था म्हणतो आपण, जे किशोरावस्था असते आणि याच्यासोबतच आपली युवा अवस्था आपल्याला प्राप्त होते. आपण युवा अवस्थेमध्ये जातो, 10 ते 19 वर्ष वयोगट हा किशोरींचा वयोगट आहे, त्याच्यातून आपण युवा अवस्थेत जातो. आणि या देशाची, या राज्याची, या जिल्ह्याची, या तालुक्याची, या गावाची जर नारी आपल्याला स्वस्थ
ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले किशोरीकडे जावं लागेल आणि किशोरीचं पहिलं पाऊल म्हणतो आपण. तुम्ही ऐकलं असाल किशोरीचे पहिले पाऊल. मग किशोरीचे पहिले पाऊल कसे पडायला पाहिजे तर किशोरीचे पहिले पाऊल हे चांगल्या सावधगिरीने पडायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी आपल्या हातून काही चुका होऊ नये यासाठी आपण काय काळजी केली पाहिजे. तर आपल्यामध्ये काय होतं तर सगळ्यात थोडा एक अट्रॅक्शनचा भाग येतो, एक आकर्षण येतो आपल्यामध्ये. या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट होते, शरीराची वाढ विकास होते. शरीराची वाढ विकास होत असताना आपल्या इव्हन आपल्या शरीराच्या काही क्रिया सुरू होतात आणि त्या क्रिया सुद्धा आपल्याला जपायच्या असतात आणि या क्रियाला सोबत घेऊन आपल्याला जायचं असतं. तर सगळ्यात पहिले आपल्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात आपल्यामध्ये काही हार्मोन्स काम करतात. जसं मुलींमध्ये जो हार्मोन्स आहे आणि मुलांमध्ये जो हार्मोन्स आहे. सांगा बरं कुणाला माहित आहे आपल्यामध्ये कुठला हार्मोन्स आहे म्हणून? आपण कधी शाखेचे आहोत, आपल्याला सायन्स शिकण्याची संधी आपली कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ॲनाटॉमी जे शिकायचं असेल, त्याला विज्ञान शिकायचं असेल, वाचनातून शिकावं लागेल, बरोबर आहे की नाही? तर आपल्यामध्ये एक हार्मोन्स असते, त्याला म्हणतो आपण इस्ट्रोजन्स नावाचा हार्मोन्स आहे. कुठला हार्मोन्स आहे? इस्ट्रोजन्स नावाचा हार्मोन्स आहे. पुरुषांमध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन्स असते आणि इस्ट्रोजन्स नावाच्या हार्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये जसं आपलं शरीर वाढतोय तसं आपल्यामध्ये इमोशनल वाढतात, आपल्यामध्ये भावनिकता वाढते, आपल्यामध्ये जो मी म्हटलं ना आकर्षण असेल, दुसऱ्या पद्धतीने कुतूहलता असेल, नवीन गोष्टी करून पाहण्याची आपल्यामध्ये एक कुतूहलता निर्माण होते. आपण हे करून बघावं, ते करून बघावं अशी ती कुतूहलता निर्माण होते. जे काय आपण बघतोय जे दृश्य विश्वास ठेवतो प्रत्येक गोष्टीवर, हे चांगलं असं का वाईट असेल तपासून बघत नाही, पण आपण विश्वास ठेवतो, स्वप्न रंगवतो. जे काही मोठे करतात ते आपण करण्यासाठी अति प्रेरित होतो. म्हणजे आपल्याला ठिकाणी मी पण केलं पाहिजे. जे काही दुसरे करतात ते बघतोय आणि हे सर्व आकर्षण आपल्याला जे आपल्या काही आपल्या इस्ट्रोजन्स नावाच्या काही पिट्युटरी इथं आपल्याला एक ग्लँड्स असते, इथे एक पिट्युटरी नावाची ग्लँड्स असते आणि ते आपल्या शरीराला उत्तेजित करते. शरीरामध्ये काही आपल्याला ते हार्मोन्स उत्तेजित करते आणि त्या ग्लँड्समुळे आपल्याला असं वाटते की मला काही गोष्टीचं आकर्षण, काही गोष्टीच्या सवयीकडे जाण्याची ज्या शक्यता असते. तर आपण वेळ न घेता आपण एक एक टप्प्याकडे येऊया. यामध्ये आपली जी प्रक्रिया सुरू होते ती म्हणजे आपली पहिली जी सुरू होते ती मासिक पाळी, बरोबर आहे की नाही? सर्वांना मासिक पाळी बद्दल तुम्ही ऐकलं असेल, याच्या आधी पण ऐकलं असेल, कारण हा विषय आता सरांनी बोलले होते की एक कुठल्या तरी महिलांकडून बोलल्या जावं. परंतु आता असं आहे की आपल्याकडे आता तुमच्यासारख्या महिलाच तयार होत नाही. या विषयाकडे येणाऱ्या महिला फार कमी आहेत आणि त्याच्यामुळे ज्या कोणी आहेत त्या बरेचसे लोक स्वार्थी असतात. सामाजिक वेळ कोण देणार? कर्तव्य दक्ष माणूस त्या ठिकाणी आपला वेळ देईल. माझं कार्यक्षेत्र आहे, मला ते वेळ द्यावाच लागेल, मला यावंच लागेल. मी शोधल्या 2-3 महिलांना, पण नाही सर मला वेळ मिळणार नाही, मला काही देता येणार नाही, वेळ देता येणार नाही. मग आमच्या मुलीसाठी वेळ कोण देणार? मी जरी पुरुष असेल, बरोबर आहे की नाही? जरी पुरुष असेल पण मी आरोग्याचा माणूस आहे आणि आरोग्यामध्ये ज्याला येतो तर त्याला त्या सगळ्या गोष्टीचं उल्लेख करता येते आणि बोलता येते. म्हणून थोडं आपण मोकळे बोलूया का? मोकळे चालेल, आवडेल. आपले थोडे चेहरे पण पडतील खाली, बरोबर आहे, पण चेहरे पडू देणार नाही. थोडंसं त्याला वेगळ्या कोडमध्ये वेगळ्या बोल. जेव्हापर्यंत आपण त्या विशिष्ट कोडमध्ये बोलणार नाही ना तेव्हापर्यंत आपल्याला तो विषय समजत नाही. पण काही पर्याय ना मग आम्हाला थोडं पुढे जाऊन वेगळ्याने जावं लागतं. तर असो, तर आपल्याला जी पाळी येतो सरांनी मला एक बोलायचं, तुम्ही बोलायचं आहे, कोणीतरी मला सांगायचं की मासिक पाळी जो कालावधी आहे, आपण थोडा प्रश्नोत्तराकडे घेऊया. तर मासिक पाळीचा जो कालावधी आहे हा साधारणतः तुम्ही मासिक पाळीबद्दल ऐकले आहे का? किती लोकांनी ऐकले? सर्वांनी ऐकले, कारण सगळेजण आपण त्या प्रक्रियेत आहोत, बरोबर आहे. या प्रक्रियेमध्ये साधारणतः आता जी पिरियड येतोय आपल्याला तो पिरियड अगदी 10 वर्षापासून पण येतो. 10 वर्षाच्या मुलीला, 11 वर्षाच्या मुलीला, 12 वर्षाच्या मुलीपासून ते सुरू होते आणि याचा जो ड्युरेशन आहे किमान तरी तो 17 वर्षापर्यंत यायला पाहिजे. जर आपल्याला 16 वर्ष उलटून गेले 17 वर्ष जर पिरियड येत नसेल तर अशा वेळेस डॉक्टरचा सल्ला घेणे फार महत्त्वाचं आहे. आपल्या ॲनाटॉमिकल तपासण्या करणे म्हणजे गर्भाशयाची तपासणी करून घेणे, त्याच्या सोनोग्राफी करणे फार महत्त्वाचं आहे. जर आपल्याला ही प्रक्रिया जर आपल्याला करता केली नाही तर आपल्याला पुढे त्याचे काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. आई घाबरलेली असते, परंतु मला एवढं आईला सांगायचं आहे 16 वर्ष आपल्याला जर नाही पिरियड आला तरी चिंता करायची नाही, पण 16 वर्षानंतर आपल्याला सावध राहायचं नाही, बरोबर. ओके, तर आपल्याला मासिक पाळीचा जो पिरियडचा जो ड्युरेशन आहे तांत्रिक दृष्ट्या, शास्त्रीय दृष्ट्या जो ड्युरेशन आहे तो किती याचा आहे, किती दिवसाचा कालावधी आहे? तुम्ही ऐकले का कधी? मासिक पाळी ही जी सायकल आहे हे किती दिवसाची असते?
थोडं मोठ्या जोरात बोला. 28. बरोबर आहे. याला म्हणतात नॉर्मल सायकल. 28 दिवसाची जे पिरियड येतो हिला नॉर्मल पिरियड मासिक पाळीचा कालावधी आहे. परंतु बरेचदा 28 दिवसापेक्षाही काही लोकांना 35 डेज म्हणजे 35 दिवसापर्यंतही हा नॉर्मलच नव्हतं. ऍक्च्युअली जो पिरियड ड्युरेशन 28 आहे, पण प्रत्येकाचा 28 दिवसाला येते का? नाही. फारच कमी लोक आहेत ना जास्ती 28 दिवसावर सायकल येते. काही लोकांची जास्त, काही लोकांची कमी. बरोबर आहे की नाही? काही लोकांना 21 दिवसापेक्षा कमी नाही आणि 35 दिवसापेक्षा जास्त नको. 21 दिवसापेक्षा कमी नको आणि 35 दिवसापेक्षा जास्त नको. जर या पिरियड मध्ये जर असेल त्याला नॉर्मल पिरियड म्हणायचं. म्हणजे या प्रक्रियेमध्ये कुठली काळजी करायची नाही, कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही. फक्त जर आपल्याला 2 महिने ड्युरेशन झालेला आहे, पण पिरियड आलेला नाही आहे किंवा मग आपल्याला 15 दिवस झालेले आहेत आणि पुन्हा पिरियड येत असेल तर हे ॲबनॉर्मल आहे. नॉर्मल आहे का इकडे किती आहे? याला म्हणतात ॲबनॉर्मल. जिला इनरेग्युलर म्हणतो 35 दिवसापेक्षा जास्त जर येत असेल पिरियड 2 महिने झाले पिरियड आला नाही, याला म्हणतात इनरेग्युलर मेन्स्ट्रुअल. म्हणजे याला मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे इनरेग्युलर म्हणतात, म्हणजे मासिक पाळी अनियमित म्हणतात. आणि ज्याच्या 15 दिवसामध्ये जर आपल्याला 2 वेळा पाळी येत असेल किंवा 15-15 दिवसांनी येत असेल तर याला आपण म्हणतो की पाळी जास्त प्रमाणामध्ये जातोय, पाळी 2दा येतोय, ही धोक्याची आहे. का धोक्याची आहे? जर पाळी आपल्याला 2दा जर गेली असेल, 2दा जात असेल तर अशा वेळेस आपल्याला कोणतं आपल्याला विकनेसपणा येऊ शकते, ॲनेमिकपणा, आपल्या शरीरात रक्त कमी होऊ शकते. अशा वेळेस आपल्याला बऱ्याचदा कधी चक्कर पण येऊ शकते आणि गुंतागुंती होऊ शकते. म्हणून आपण घरी जास्त बसायचं नाही. त्याच्यानंतर पिरियड पाळी किती दिवस झाला पाहिजे? बघा तुम्ही म्हणाले आपण मोकळे बोलूया, तुम्ही आता बोलले पाहिजे. हा चला, पिरियड नॉर्मल पिरियड किती दिवसात झाला पाहिजे? 5 ते 6 दिवस. बरोबर आहे. आता 7 दिवसापर्यंत पण आपण नॉर्मल म्हणतो. बरोबर आहे की नाही? 3 दिवसापेक्षा कमी नाही आणि 7 दिवसापेक्षा जास्त नाही, याला नॉर्मल पिरियड म्हणतो आपण. जर कोणी कधी म्हणतात ना माझा 2 ते 3 दिवस गेला म्हणून आपण घाबरतो, तर 3 दिवसापर्यंत एवढं काही हे नाही. 3 दिवसापर्यंत थांबलाय पिरियड तर काही होत नाही. पण 7 दिवसापेक्षा जर जास्त जात असेल त्याला ॲबनॉर्मल म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर आपल्याला जो पिरियड आहे, आपल्याला पिरियड नंतर आपल्याला काही काळजी घ्यायच्या की नाही काळजी आपल्याला? मग काय काळजी घेतली पाहिजे? काय काळजी घेतली पाहिजे? पिरियड दरम्यान शक्यतो 2दा आंघोळ केली पाहिजे. आता तुम्ही ऐकलंय, सगळे शिस्टर म्हणून ऐकले, आपण आता बोलत नाही. बरोबर आहे की नाही? 2दा आपण शक्य असल्यास आंघोळ, आपण 2 शक्य असल्यास याच्या शब्द वापरला त्यात प्रत्येकाला शक्य होणार नाही. ते शक्य असल्यास 2दा आपण आंघोळ केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण पिरियडच्या दरम्यान आपण काय वापरतो? सॅनिटरी पॅड वापरतो. आता फारच लोक कापड कमी वापरतात, कारण कापडचा एक तर वापरला तर सुती वापरायला पाहिजे आणि तो छानपैकी उन्हात वाळू घालायला पाहिजे. जर आपण तो वापरला, जर आपण उन्हात जर चांगला ओलसरपणाचा कापड असेल आणि तो जर आपण वापरत असेल तर आपल्या आतमध्ये इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. मग पांढरा कापड जाणे, त्या ओढीपोटामध्ये दुखणे, म्हणजे जळजळ होणे, या ठिकाणी खाज येणे किंवा मग आपल्याला उलट येणे, अशासारखे जर प्रकार दिसत असतील तर हे आपल्याला इन्फेक्शनमुळे होऊ शकतात. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची की आपल्याला जास्तीत जास्त पॅड व्यवस्थित यूज केले पाहिजे. 5 ते 6 तासांनी एक पॅड आपण चेंज केलं पाहिजे की नाही? तुम्ही करतात का? तुम्हाला तिथं रूम दिलेली आहे, बरोबर आहे? तुम्ही तुम्हाला बाथरूम आहे व्यवस्थित, आपण ते नीट आपल्याला तो पॅड बदलवला पाहिजे. त्याच्यानंतर बदललेला पॅड छानपैकी पॅकिंग केलं पाहिजे आणि पॅकिंग करून पुन्हा आपण तुम्ही जिथं घरी घेऊन जायचं किंवा त्याला एक पॉलिथिनमध्ये भरायचं आणि घरी घेऊन जायचं, त्याला जाळायचं आहे. आपल्याला जाळायचं आहे की नाही? आपण तो रस्त्यात फेकायचं नाही, नालीत फेकायचं नाही, बाथरूममध्ये टाकायचं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा त्याला पण इन्फेक्शन लागते. जर तो इन्फेक्शन तर दुसऱ्याला इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून आपल्याला तो पॅड नीट जाळायचा आहे. असे पॅड आपल्याला एकत्र करून आपल्याला ते जाळायचे आहे. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही आता कॉलेजमध्ये जर 5-7 तास जर राहत असाल आणि अशा वेळी जर तुम्ही आपण चेंज केले नाही तर तिथं कोरडेपणा येतो आणि कोरडेपणा येऊन आपल्याला इन्फेक्शन लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपल्याला पाळी संदर्भातली काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी मासिक पाळी जी आहे, मासिक पाळी जर आपण मातृत्व कधी येते आपल्याला सांगा बरं? मातृत्व म्हणजे ही मातृत्व येऊ शकते या मुलीला, हे कधी ओळखतो आपण? म्हणजे माता कधी बनू शकते ती मुलगी? केव्हा बनू शकेल?
माता कधी कालावधीने सांगायचे माता बनू शकते ती माता बनू शकते हे कशावर बोलू शकतो आपण? जर मासिक पाळी आली तरच बनू शकतो का ही आपल्याला माता बनू शकते. ज्या मुलीला मासिक पाळी येत नाही ती माता बनू शकते का? नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला जी मासिक पाळी आल्यानंतर आपल्याला माता बनण्याचा आहे का एक पिरियड असते, म्हणून आपल्याला एक काळजी घ्यायची असते. तेवढं संवेदनशील पिरियड आहे. संवेदनशील आहे की नाही? एक तर आरोग्याच्या बाबतीमध्ये संवेदनशील आहे. आपण जर नीट काळजी घेतली नाही, स्वच्छता ठेवली नाही, इन्फेक्शन होऊ शकते. आरटीआय सारखा आजार होऊ शकते का नाही? आरटीआय म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन, प्रजनन मार्गाला होणारा संसर्ग. तो प्रजनन मार्गाला संसर्ग पसरू शकते. तो एक आपल्याशी धोका आहे. दुसरा आपल्याशी एक दुसरा धोका आहे तो म्हणजे जर आपल्याला ज्याला पिरियड सुरू झालेला आहे आणि पिरियड दरम्यान जर पिरियड दरम्यान म्हणजे पिरियड सुरू झालेला आहे आणि पिरियड नंतर ज्या मुलीला पिरियड सुरू झाला आणि त्या मुलींचे जर आपल्याला त्याचे शारीरिक संबंध आले तर काय होऊ शकते? काय होऊ शकते? काय होऊ शकते? काय होऊ शकते? चला आपण एक स्टोरी घेऊया, नंतर आपण तिकडे जाऊया. आता म्हणून मी डायरेक्ट विषयाकडे येतो म्हटलं, कारण आता तुम्हाला पण भूक लागते. बघा मी एक स्टोरी आता इथे ओपन होत नाही, ऑन नाही तर आपण एक स्टोरी तुमच्या डोळ्यासमोर आली असते. ठीक आहे, माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. एक स्टोरी आहे. एक निलोफर नावाची 16 वर्षाची मुलगी असते, बरोबर आहे? 16 वर्षाची एक मुलगी असते आणि तिचा एका मुलासोबत प्रेम संबंध असते आणि ते पाहुणे आलेले असतात कुटुंबामध्ये आणि तुम्हाला नाही कळणार. ओळख का? तर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तर काळजी घ्यायची आपल्याला, बरोबर आहे की नाही? किशोर अवस्थेमध्ये आपल्याला ती काळजी घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिल्या टप्प्यावर मासिक पाळीबद्दलची आपण जी काळजी आहे ती मासिक पाळीबद्दलची आपण काळजी घेतली आहे, बरोबर आहे? त्याच्यानंतर आपल्याला दुसरी काळजी घ्यायची आहे की आपल्याला की भविष्यामध्ये कुठलेही आपल्याकडून असं चुकीची गोष्ट आपल्याकडे ओढवू नये आणि ते ओढल्यानंतर ते एखादा जर आपल्याला चुकीचा प्रकार जर आपल्यासोबत घडला तर मग त्याच्यामुळे आपलं नुकसान होईल, आपला करिअरवर त्याचा परिणाम होईल. अशा गोष्टी आपल्याला करायचे नाही आहे. तर त्याच्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा जे चान्सेस आहेत तो चान्सेसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट, जर किशोरवयामध्ये आपल्याला जर शारीरिक संबंध जर आपल्यासोबत जर आले तर सगळ्यात महत्त्वाची पहिले एक तर गरोदरपणा आपल्याला राहू शकते की नाही? किशोरवयामध्ये आपल्याला गरोदरपणा राहू शकते. परत पुन्हा आपले जर शारीरिक संबंध जर आपल्याला जर आले पुन्हा काय काय होऊ शकते? बरं काय काय होऊ शकते? काय होऊ शकते? एक गरोदरपणा होऊ शकते, बरोबर आहे? दुसरं काय होऊ शकते? दुसरं काय होऊ शकते? जरा तुम्ही बोललं पाहिजे, मी तुम्हाला बोलण्यासाठी हे करत आहोत. थोडंसं जर तुम्ही जर बोलले तर पुढे आपल्याला चर्चा करता येते. चला काय होऊ शकते? आपलं लग्न याचं वय किती आहे बरं? आपल्याला जो वय आहे आपल्याला दिलेलं जो वय आहे लग्नाचं वय काय आहे? 21. बरोबर आहे? मुलींचं का मुलांचं? मुलींचं 21 आणि मुलांचं
सगळ्यात तर मोठी सुद्धा तीच आहे हा. 21चा तर अजून बियाणे यायचंच आहे. अजून तर 21चा आपल्याकडे आता सध्या 18च आहे. पण 18 आपल्यासाठी पूर्ण धोकादायक ठरत आहे. आहे का नाही? 18 धोकादायक ठरत आहे. 21 तर फार मोठी पुढची गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? 18 आपल्यासाठी आकर्षणाचं वय तर 18 पेक्षा आपलं एवढं आकर्षण वाढलेलं आहे की 18 वर्षापर्यंत. तर मुलींचं वय आहे 18 वर्ष. बरोबर आहे की नाही? आणि मुलांचं वय 21 वर्ष. जर आपल्याला जर 18 वर्षाच्या आतील 18 वर्षाच्या आतमध्ये जर ज्या मुली गरोदर असतात त्यांना आपण किशोरी गरोदरपणा असं म्हणतो. एक चान्स असते गरोदरपणाचा. दुसरं चान्स काय असते? जर हे गरोदरपणा कसून लागतोय, आपल्याला कुठून येतोय, कशी होतोय, तर सगळ्यात महत्त्वाच्या बऱ्याचशा वेळेस आपल्याला जे काही गोष्टी असतात की आपण मुलींमध्ये आपल्याला जे काही आपल्या हार्मोन्समध्ये बदल होतात, आपल्यामध्ये आकर्षण वाटते. प्रत्येकाला वाटते की आपल्याला एक आपण जे आजूबाजूला बघतोय प्रत्येक प्रेम प्रकरण हे प्रकार खूप वाढलेले आहेत. आणि या प्रकारातून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जास्तीत जास्त आकर्षण असते, आपली जवळीकता येते. मग आपल्याला जवळीकता आल्यानंतर बऱ्याचशा वेळेस आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही. आणि जेव्हा आपण एखाद्या वेळेस त्याचा कंट्रोल करत नाही तर त्यावेळेस काय होतात, आपल्याला कंट्रोल करत नाही तर त्यावेळेस आपल्याला काय होतं, बऱ्याचशा वेळेस काय होतो, आपल्या भावना उत्तेजित होऊन आपण बऱ्याचशा वेळेस आपण एकांतामध्ये असताना एखाद्याचे शारीरिक संबंध आपले येऊ शकतात. आणि या शारीरिक संबंधातून आपल्याला काय होते, हे गरोदरपणा राहू शकते. हा एक धोका आहे. दुसरा धोका आहे आपल्यासाठी, तो सगळ्यात महत्त्वाचा. मागच्या वेळेस पण सुद्धा इथे लेक्चर झालेला होता की ज्याचा आपल्याला जे गुप्त आजार असतात, जे गुप्त आजार असते, गनोरिया असेल किंवा इतर काही गुप्त आजार असेल, HIV सारखा आजार असेल, हा आजार सुद्धा आपल्याला होऊ शकते. आपल्याला कधी आपण कुणाकडे बघून आपण सांगू शकत नाही की यांना हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती ज्याला आजार असेल नसेल आपण बोलू शकत नाही. परंतु कधी आपल्याला हा आजार आपल्याला त्यांच्याकडनं आपल्याला येऊ शकते. जर आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपल्याला HIV सारख्या आजारावर कुठल्याही याच्याला प्रतिबंध करू शकतो. पण या आजारावर कुठल्या असं औषध आलं का अजून? ऐकलं का तुम्ही? HIV मध्ये सत्र झाला होता, तुम्ही ऐकलं होतं HIV बद्दल माहिती ऐकली ना? त्याच्यानंतर त्याच्यावर सांगितलं का त्यांनी कुठलं इंजेक्शन आहे का, कुठली गोळी आहे का, कुठली लस आहे का याच्यासाठी? नाही. मग आपण त्याला जर समजा एखाद्या वेळेस चुकीने जर त्याचे संबंध आले आणि जर तो HIV पॉझिटिव्ह मुलगा असेल किंवा तो पुरुष असेल तर त्यांच्याकडून कुणाला ट्रान्समिट होते, त्या संबंधित मुलीला होऊ शकते. आणि एकदा HIV आजार झाला तर तो आयुष्यभर आपल्याला जाऊ शकत नाही. मग चांगल्या शरीराला आपल्याला चांगल्या शरीर जो आहे मग त्या चांगल्या शरीराला आपल्याला खराब करायचं आहे का? खराब करायचं आहे का? चांगलं शरीर आपल्याला शरीराचा आपल्याला शरीर आपलं जो आहे या शरीराला कुठले आजार झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही किशोर वयामध्ये होणारे जे गर्भधारणाचे धोके काय, आपल्याला काय धोके होऊ शकतात, काय होऊ शकते. समजा एखाद्या मुलीला ती कमी वयामध्ये आहे आणि जर त्यांच्यासोबत जर असे संबंध झाले आणि ते गरोदर असतील तर मग त्याला धोके कोणते आहेत, काय होऊ शकते सांगा बरं? काय होऊ शकते, काय होऊ शकते? आपण काय बोललो, 18 वर्षे किमान तरी 18 वर्षे हा किशोरी मुलींचा लग्नाचं वय पाहिजे 18 वर्ष म्हणतात. पण आपल्याला तिची शारीरिक वाढ विकास आहे ते व्यवस्थित होईल का? या वयात आपली शारीरिक वाढ विकास होते का? हे वय कशाचं आहे आपल्याला? आपण या वयात काय करायचं असते, काय करायला पाहिजे आपण या वयात? तुम्ही बोलणार की नाही? मग बोला तुम्ही. तुमच्यासाठी जेवण आलं म्हणून या पुस्तकाचा आधार नाही घेतला. या पुस्तकात चर्चेचे खूप मोठे मुद्दे होते. मी तेवढं घेतो म्हणून एक सत्र घेतल्यासारखं मोठं झालं असतं म्हणून मी शॉर्टकटमध्ये हा विषय घेतो म्हटलं. चला, आपल्याला काय होऊ शकतं, हा वय कशाचा आहे, आपल्याला या वयात काय करायचं आहे? तुम्ही याच्या आधीचं सत्र काय ऐकले? कोणता सत्र होता, कशा संदर्भात माहिती होती याच्या आधी तुम्ही ऐकले ते? कशाचा सत्र होता? आपला करिअर बनवायचं वय आहे का नाही? करिअर मार्गदर्शन होता का नाही तुमचा? व्यक्तिमत्व विकासाचा मार्गदर्शन होता का नाही? मग व्यक्तिमत्व विकासाचा मार्गदर्शन म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? व्यक्तीचा बघा सरांनी सांगितलं का आमचं संकल्प फाउंडेशन काय करणार आहे? घराघरापर्यंत काय पोहोचणार आहे? का पोहोचवणार आहे? शिक्षण. शिक्षणाची गंगा तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत की नाही सर?
मग शिक्षणाची गंगा आपल्या घरापर्यंत पोहोचते. मग आपण त्या ठिकाणी शिकायला आलो की नाही इथे? तुमच्याकडे कोणीतरी शिकवले, तुमच्या आई वडिलांना कळलं का मी शिकलो नाही, माझी मुलगी शिकली पाहिजे. तुमच्या आईला कळलं मी शिकली नाही पाहिजे पण माझ्या मुलीला शिकवलं पाहिजे, म्हणून तिने तुम्हाला कुठे पाठवलेलं आहे? शाळेला. मग हे वय कशाचं आहे आपलं? खरंच आहे का? हे वय माता बनायचं आहे ना वय आपलं? हे वय कुठला आजारामधून म्हणजे आजार संक्रमित करण्याचं वय आहे का? किंवा आपल्यापर्यंत आजार घेऊन येण्याचं वय आहे का? नाही ना. पण नाही तुम्हीच म्हणता बरं. हा, आपल्याला शिकायचं आहे, बरोबर आहे की नाही? मग शिकून माणूस काय होतो? आपलं व्यक्तिमत्व बनवायचं आहे. मग आपल्या आरोग्याची काळजी जर कमी वयात जर आपले जर कमी वयात जर आपल्या गर्भधारणा राहिले त्याचे धोके काय होऊ शकतात? एक तर पहिले सगळ्यात महत्त्वाचा आपला शिक्षणावर परिणाम होऊ शकते. परिणाम होऊ शकतो शिक्षणावर? पक्का? कसा परिणाम होईल शिक्षणावर सांगा बरं? तुम्हीच सांगा. परिणाम होईल का? होईल? पक्का सांगा, होईल? या ठिकाणी कोणी लग्न आलेल्या मुली आहेत का? लग्न होऊन आलेले बसले आहेत का? येतात ना सिनियर कॉलेजला लग्न होऊन पण बसतात ना. सांगा आता. मग त्या लग्न झालेल्या मुलीची तिची मानसिकता आणि तुमच्या मानसिकतेमध्ये काही फरक आहे का? काय फरक? कसा फरक राहील? पहा, तुम्ही आता ग्रॅज्युएशनला म्हणून तुम्ही थोडं चिंतन केलं पाहिजे की नाही? सांगा बरं काय फरक राहू शकते? तू मागं काय माहिती? तू एकदम सातत्याने हा तू का बरं? चला काय फरक राहू शकते सांगा. मग थोडंसं विचार करू ना आपण, थोडंसं चर्चात्मक घेऊ आपण. काय फरक राहू शकते? व्हेरी गुड. थोडंसं घेऊन बोलतो. हे जे बघ मला एक छान उत्तर द्या. बंधन राहील, बरोबर आहे. कौटुंबिक जबाबदारी आली, तिला कोणातरी बंधन आहे, बरोबर आहे. आता आपण थोडे मोकळी आहोत, फ्रीडम आहोत. आणि फ्रीडम जर असेल तर आपण आपला अभ्यासाकडे आपलं लक्ष जातोय. तिला 4 गोष्टीचं घरचा स्वयंपाक पाहावा लागेल, त्याच्यानंतर तिला जर मुलं असतील तर मुलाचं सांभाळ करावं लागेल, त्याच्यानंतर जर त्यांना जर काही इतर काही जबाबदाऱ्या घरच्या काही कामं पार पाडून मग ते इकडे. मग अभ्यासामध्ये तेवढं लक्ष लागेल का? त्या पद्धतीने अभ्यास होईल का? नाही. मग त्यांची मानसिकता कशी वेगळी राहणार आहे आणि तुमची मानसिकता वेगळी राहणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे कौटुंबिक जबाबदारी येऊ शकते त्यांच्यावर, येऊ शकणार की नाही? हा एक आपला नुकसान होऊ शकते. शिक्षणापासून आपल्या म्हणजे शिक्षणाची प्रगती त्या पद्धतीने होणार नाही. नंबर 2, शरीरावर काय परिणाम होऊ शकेल? शरीरावर काय परिणाम होऊ शकेल? तुम्ही बघा, तुम्ही तुलना करा. कमी वयामध्ये गरोदर असणाऱ्या मुली आणि चांगली मॅच्युअर झालेली मुलगी माता, या दोघीमध्ये काही फरक दिसतो का? तुम्ही बघितलं का कधी? काय फरक दिसेल? हाँ, वेरी गुड. वो जो बच्चा होने वाला है वो कुपोषित होने वाला है का नहीं? वो बच्चा कुपोषित हो सकता है. मातावर सुद्धा त्याचे परिणाम होतात. माता ही काय होईल? माताची सक्षम असेल का? माता सक्षम होणार नाही. तिच्या शरीराची वाढ विकास व्यवस्थित होईल का? नाही. तिचा डेव्हलप आहे. तुम्हाला आपल्या शरीरामध्ये आता मी बघायचं थोडं विषय काहीच घेतलं. आपल्याला मासिक पाळी कशामुळे होतात? आपल्या शरीरामध्ये एक जो असा आहे की जो पुरुषाच्या शरीरामध्ये नाही आहे, तो अवयव आपल्या शरीरामध्ये आहे. कोणता अवयव असेल बरं? हा याला अवयवाला काय म्हणतात? काय असा एक अवयव आहे की जे पुरुष मातृत्व निभावू शकत नाही पण महिला हा मातृत्व म्हणजे माता बनू शकतात. कोणता असा अवयव दिला निसर्गाने की तो आपल्या म्हणजे मुलींमध्ये आहे, महिलांमध्ये आहे? काय? गर्भाशय. आपल्यात काय आहे? एक गर्भाशय आहे. आणि या गर्भाशयाची वाढ विकास होण्यासाठी एक विशिष्ट काय लागते आपल्याला? विशिष्ट वय लागतो आणि त्या वयातच तो डेव्हलप होतोय व्यवस्थित. म्हणून आता जे आपल्या जर गर्भाशय आपण बाळाला जन्माला देऊ शकतो, जन्म घालण्याची तर एक प्रक्रिया आहे. जशी मासिक पाळी सुरू झाली ती प्रक्रिया सुरू झाली. तुम्ही ही गोष्ट करू शकता, परंतु त्याच्यानंतर जो तुमच्या शरीरावर होणारा परिणाम आहे त्या गर्भाशयाची व्यवस्थित वाढ विकास होणार नाही आहे. त्याच्यानंतर तुमच्यावर कौटुंबिक जबाबदारी येईल. तुमचं मानसिकदृष्ट्या तुम्ही खचलेले असाल, तुम्ही तणावामध्ये आहात, बंधनामध्ये आहात, तणावामध्ये आहात. मग आपली जी काही डेव्हलपमेंट आहे, आपली जी व्यक्तिमत्व विकास आहे, होऊ शकेल का? आपला व्यक्तिमत्व विकास होईल का? मग आपल्या शिक्षणासाठी जे स्वप्न आपण रंगवले आहे, जो उद्दिष्ट ठेवलेला आहे, तो पूर्ण करू शकतो का आपण? करू शकणार का? म्हणजे आपल्या शरीरावर त्याचे परिणाम झाले, मनावर त्याचे परिणाम झाले, शिक्षणावर त्याचे परिणाम झाले, समाजामध्ये काय परिणाम होऊ शकतात? जर आपण कमी वयामध्ये जर आपला बालविवाह झाला असेल किंवा मग आपल्या कमी वयामध्ये जर आपली गर्भधारणा असेल किंवा अनमॅरिड गर्भधारणा असेल, समाजामध्येच काही संबंध आहे का? समाजाबद्दल याचे काही समाजाशी काही संबंध येतील का आपले? सामाजिकदृष्ट्या कसं राहील? लोगों की देखने की एक कशी नजर कशी रहेगी?
लोक कैसे याचे देखेंगे, म्हणजे लोक तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतील, त्याचा पुन्हा कोणाला त्रास होईल. तो एक स्वतःला त्रास झाला, तुमच्या मनामध्ये फिलिंग होत राहतील, तो फिलिंग होत जाईल, मग तुमचं अभ्यासात मन नाही आहे, कामामध्ये मन नाही आहे, मग तुमचं त्याच्यामध्ये ते एक नुकसान, शरीराचं नुकसान झाला, आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही सक्षम होणार नाही, आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला कमकुवत येणार, तुम्हाला विकनेस येणार, आपला ॲनिमिया आजार येणार. ॲनिमिया म्हणजे ज्याला रक्तक्षयाचा आजार होऊ शकतो. आपल्याला रक्तक्षयाचा आजार झाला की आपल्याला कधी झटके पण येऊ शकतात, कधी आपल्याला गुंतागुंतीची प्रेग्नन्सीमध्ये गुंतागुंती येऊ शकते, त्याच्यानंतर आपल्याला डिलिव्हरीमध्ये गुंतागुंती येऊ शकते, बऱ्याचदा डेट पण होऊ शकतात, मुली गुंतागुंती येऊ शकते, डेट पण होऊ शकतात किशोरावस्थेमध्ये जेव्हा गरोदर मुली असतात. आमच्या कोटी साईडच्या या 2-3 वर्षाच्या आधी 2 मुली डेट झालेल्या असतात, 14 ते 15 वर्षाच्या गरोदर होत्या, त्या डेट झालेल्या आहेत. मग असं पण आपल्यावर असं ओढू शकते. म्हणून आपल्याला किशोरवयात जी गर्भधारणा आहे त्याचे धोके आहेत, हे धोके फार मोठे धोके आहेत आपल्याला, आणि ते धोके आपल्याला जे धोके आहेत ते धोके कुठंतरी आपल्याला थांबवायचे आहेत, आणि मग त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. पडायचं आहे की नाही, बाहेर पडायचं आहे की नाही. मग आपल्याला हे धोके आपल्याला शरीराशी येऊ द्यायचे का, मनावर धोके येऊ द्यायचे का, मग आपलं डेव्हलपमेंट थांबवायचं का, नाही. म्हणून आपल्याला जो आपला विषय होता सामाजिकदृष्ट्या आपल्या कुटुंबाकडे जे लोक बघतील ते कोणत्या नजरेनं बघतील, म्हणजे सामाजिकदृष्ट्या आपल्या आईवडिलांवर त्याचा परिणाम झाला. आपल्या आईवडिलांची काही चुकी होती का इथे, आपल्या आईवडिलांची चुकी आहे का, चुकी कोणाची, आणि भोगाव करावं लागत आहे, किंवा पश्चाताप कोणाला होत आहे, स्वतःला पण होत आहे, आणि आपला पश्चाताप आपल्या कुटुंबाला होत आहे, आपल्या नातेवाईकाला होत आहे. मला सांगा तुम्ही याच्यातून आम्ही काय साध्य केलं, काय साध्य केलं सांगा बरं, साध्य काय झालं आपलं, नुकसान आहे का फायदा आहे. मग ज्या गोष्टीचं आपल्याला नुकसान होतोय मग ते नुकसानकारक गोष्ट करायची का आपण कशाचे, आपल्याला आपण बिझनेस कशाचा करत होता, हा बिझनेस कशाचा आहे, आपला शिक्षणाचा बिझनेस कशासाठी आहे, प्रॉफिटसाठी आहे. बिझनेस लॉसमध्ये करायचा का प्रॉफिटसाठी करायचा. तुमच्या घरी दुकान कोणाच्या घरी आहे, दुकान कोणाच्या घरी आहे, धंदा आहे का कोणाच्या घरी, कोणाच्या घरी नाही आहे दुकान वगैरे. आपण जे काही धंदा करतो प्रॉफिटसाठी करतो का नुकसानीसाठी करतो. मग आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, प्रॉफिट करायचं आहे, नुकसान करायचं आहे. मग प्रॉफिट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला सांगा बरं, त्या धंद्यातले बारीकाई शिकावं लागेल, ज्यातून नुकसान होतं त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल, ती आदत सोडावं लागेल, त्या गोष्टीला कुठेतरी मनावर कंट्रोल करावं लागेल. आपण धंद्यामध्ये म्हणतो ना, नातेवाईक कसं तरी नाही रे बाबा, धंद्यामध्ये कोणी नाही आहे की नाही, धंद्यामध्ये कोणी नाही. मग इथं सुद्धा असेल, जरी आपला नातेवाईक असेल, कोणी मेवणा मेवणी जरी असेल तरी बाबा इथं स्थान नाही, आहे की नाही, या गोष्टीला स्थान नाही. जर या गोष्टीला स्थान दिलं तर काय होईल, आपलं नुकसान होईल. मग आपल्याला बिझनेस करायचा आहे, प्रॉफिट करायचा आहे. मग प्रॉफिट करत असताना आपण फायदा करायचा की नाही स्वतःचा, आणि जे काही शिकत आहोत हे कोणासाठी शिकत आहोत, आपण कोणासाठी शिकत आहोत, शिक्षण कोणासाठी घेत आहोत, आरोग्य कोणासाठी जपत आहोत, स्वतःसाठी आहे की नाही, आपल्या आईवडिलांच्या कल्याणासाठी. म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुमच्या आईवडिलांची चिंता कमी राहील, त्याचे तुमचं आरोग्य चांगलं राहील तर तुमचं शिक्षण चांगलं होईल. तुमचं शिक्षण चांगलं झालं तर ते सरांनी आता सांगितले, किती अपॉर्च्युनिटी सांगितली तुम्हाला, सांगा मला किती संध्या सांगितल्या सरांनी, तुम्ही ऐकले ना मागच्या सत्रामध्ये, कितीतरी संध्या तुम्हाला सांगितल्या सरांनी. तेवढ्या संध्या तुमच्या जवळ आहेत, पण संध्या गमवायच्या असेल तर एका क्षणामध्ये आपण संधी गमवू शकतो. मग आम्हाला गमवायचं आहे का संधी कमवायची आहे, कमवायची आहे, बरोबर आहे. मग आपल्याला किशोरवयीन जे काही आपल्याला जे काही नुकसान होणार आहे आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला टाळायच्या आहे. आणि जर कोणाला आता आपल्या मैत्रिणीला जर कुठल्या जर हयात असेल तर आपल्याला ते साधना जर आपल्याला जर मित्रमैत्रिणीमध्ये जर एखादी गोष्ट अशी घडत असेल त्यांना सावकाश सांगायचं आहे, बाळांनो हे जे काही गोष्ट करते एक तर चुकीची करते, आणि जर तुमच्या जर त्या प्रेरणा जर कधी एखाद्या वेळेस जर असं काही घडलं तर तुला काही गोष्टींवर काही गोष्टीचं नियंत्रण ठेवावं लागेल. जर तुमच्यासाठी काही साधनं पण तुमच्यासाठी दिलेली आहे. त्याच्यानंतर 110 ना, तर ते काही आपल्याला काही साधनं दिलेली आहेत, त्या साधनांचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागेल. मग आपल्याला जे काही आपल्या एखाद्या मुली होतात, एका मुलींचा प्रेम आहे आणि बरेचशा वेळेस ते कंट्रोल झाले, अचानक संबंध त्याने घडून येत आहे. मग अशा वेळेस त्याला एकच सावधगिरी सांगायचं, बाबा ज्यापासून आपल्याला कुठलेही आपल्याला नुकसान होणार नाही,
आपलं कुठे नुकसान होणार नाही आणि कुठल्याही आजाराचा आपल्याला हे होणार नाही. त्यासाठी एक निरोध नावाचा पण साधन असू शकतो का ज्याच्यामुळे तुम्हाला गर्भधारणा होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये येणार नाही आणि कुठलेही आजार येणार नाही. म्हणून आपल्याला एक निरोध, पुरुषांचा एक निरोध असते, स्त्रियांचा निरोध. म्हणून पुरुषांचा निरोध आपल्याला वापरण्यासाठी आपल्याला ते सांगावं लागेल. तर आपल्याला कुठेतरी या गोष्टीवर ठेवायचं असतं. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी अजिबात सांगत नाही. ही गोष्ट जर कोणी असं चुकीच्या पद्धतीने करतात आपल्याला अवेअरनेस करायचा आहे, जेणेकरून त्यांना आम्हाला थांबवायचं आहे. का तिला होणाऱ्या त्याच्या भावनावर आम्ही कोणाला हे करू शकत नाही. कोणाच्या भावनेबद्दल आम्ही बोलतो, तो त्यांचा अधिकार आहे. पण अधिकारामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे की कुठेतरी त्यांनी साधनांचा ते वापर तरी करायचा का जेणेकरून आपल्याला आजार होणार नाही आणि प्रेग्नन्सी राहणार नाही. दुसरं एक, आता आपण भविष्यातल्या माता आहोत, कुणी नाही कुणी माता होणार आहे आणि जर आपल्याला दोन पाड्यामध्ये जर अंतर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला सांगायचं आहे. आपल्या गावातल्या जे काही आता सध्याच्या प्रेग्नन्सी असतील, ज्या पहिल्या खेपीच्या माता आहेत, त्यांना सांगायचं. आम्ही तर सांगतो, पण तुम्ही पण एक अवेअरनेस करण्यासाठी आम्हाला तुम्ही एक मदत करायची आहे. ती म्हणजे त्यांना सांगायचं आहे की अंतरा नावाचं एक इंजेक्शन असते. तर ज्या अंतरा नावाच्या इंजेक्शनमध्ये तुम्ही तो इंजेक्शन 3 महिने पाळी सुरू झाली म्हणजे तुमची पाळी बंद होते ना, प्रेग्नन्सीचं जेव्हा पाळी बंद होते जेव्हा प्रेग्नन्सी त्याच्यानंतर त्यांची पाळी सुरू झाली की त्याने 5 दिवसाच्या 6व्या दिवशी तो इंजेक्शन लावायचं. 3 महिन्यांनी पुन्हा इंजेक्शन परत घ्यायचं. पाळी सुरू झाली की 6व्या दिवशी लावत जायचं. 3 महिन्यांनी इंजेक्शन घ्यायचं. ज्याच्यामुळे आपल्याला ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येते, ती प्रेग्नन्सी थांबवता येते. काही मालाडी गोळी पण असतात. त्या मालाडी गोळी हा आपल्या हार्मोनल चेंजेस होऊ शकतात. म्हणून जनरली त्याचा वापर जनरली करत नाही. त्याच्यानंतर आपल्याला छाया नावाची गोळी असते आणि कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये आपल्याला एक हे लावले जाते, एक तांबी सुद्धा एक लावल्या जाते. जेव्हा जेव्हा तिची डिलिव्हरी होते, डिलिव्हरी झाली का तिला तांबी पण लावून देतात. 5 वर्ष त्याचा कालावधी आहे. 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष जेव्हा कालावधी असते मुलांमध्ये, 2 मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी सुद्धा ती तांबी आपल्याला लावली जाते. त्याच्यानंतरचा एक सगळ्यात महत्त्वाची गोळी जी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक महत्त्वाची आहे. जर कोणी तुमच्या मैत्रिणीच्या हातून किंवा कोणाच्या हातून जर अशी एखादी चुकी झाली आणि जर समजा तिचा कॉन्टॅक्ट आला आणि कॉन्टॅक्ट आल्याबरोबर तिने जर समजा किंवा तिच्यावर तिची मनात काही इच्छा नव्हती पण जबरदस्ती केल्या गेली, तिच्यावर काही जबरदस्तीने तो प्रसंग घडवून आणला गेला असेल, तर अशा वेळेस तिने शांत बसायचं नाही. तर तिने एक कॉन्ट्रासेप्टिव्ह नावाचं एक इजिपिल्स असते. 72 अवर्स म्हणजे 72 तासाच्या आतमध्ये दिल्या जाणारा एक कॉन्ट्रासेप्टिव्ह असते. त्याला म्हणतो आपण त्याला म्हणतो इजिपिल्स. 72 तासाच्या आत घेणारी गोळी आमच्या आशा वर्करकडे ती उपलब्ध असते किंवा मग आमच्या दवाखान्यात उपलब्ध असते, PSCला उपलब्ध असते. जर ती घेतली तर तिला प्रेग्नन्सी होत नाही. चुकी झाली परंतु चुकीमधून तिला प्रेग्नन्सी कंटिन्यू होऊ नये, ती कमी वयाची आहे आणि तिला प्रेग्नन्सी होऊ नये म्हणून जर तिने ती गोळी घेतली तर तिला प्रेग्नन्सीपासून आपल्याला थांबवता येते. हे सुद्धा आपल्याला अवेअरनेस करायचं आहे. मी तुम्हाला अवेअरनेस सांगत आहे, बरोबर आहे का नाही? ही गोष्ट अवेअरनेससाठी सांगत आहे. परंतु एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कुणी आपल्याकडून कुठलाही धोका होणार नाही अशी कृती आपल्याला करायची नाही. आपल्याला जे काही करायचं आहे ते भविष्य आफ्टर मॅरेज म्हणजे ज्यांचं लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहे. पण आता आपण असे स्वप्न बघतोय, अभिनय तो कभी नाही, आहे का नाही? अभिनय तो कभी नाही. असा दोस्त तेरे जैसा यार कभी मिलेगा भी नहीं, है का नहीं? म्हणजे तेरे जैसा यार कभी मिलेगा, अरे मिलने वाला है, आगे बहुत सारा पिक्चर बाकी है, लेकिन थोड़ा सा धीर तो करो. पण लेकिन काय है, तुम्ही धीर तर स्वयं ठेवत नाही. मनावर स्वयं ठेवायला शिकला पाहिजे बेटा. आम्ही या लोकांनी स्वयं ठेवलं म्हणून तुमच्या पुढे बोलायला आलो. मॅडम या ठिकाणच्या प्राचार्य झाल्या, कशामुळे झाल्या? प्राध्यापक झाले, प्राचार्य झाले, कशामुळे झाले? हे त्यांनी स्वयं ठेवले. स्वतःला काहीतरी पण नाही. मला सांगा, तुम्ही ज्या वयामध्ये आहात, आम्ही नसेल गेलो का या स्टेजमधून? मॅडम नसेल गेले का या वयामधून? गेल्या की नाही? म्हणजे आपल्याला भावनांवर कंट्रोल ठेवावा लागेल की नाही. आणि कुठली 2 गोष्टी सांगतोय, एक गुड टच आणि बॅड टच. गुड टच आणि बॅड टच काय आहे बरं? गुड टच आणि बॅड टच, गुड टच काय आणि बॅड टच काय आहे? कोण सांगेल मला? गुड टच बॅड टच काय आहे? चांगला स्पर्श आम्ही तुम्हाला वर्ग 5वी पासून शिकवत आलो. म्हणजे मला तर वाटतं की आम्ही वर्ग 5वी 6वी 7वी पासून मी जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन शिकवून आलो. आमच्या आशा शिकवून आली, आमच्या NM शिकवल्या. काय गुड टच शिक्षक शिकवले. काय आहे गुड टच बॅड टच सांगा बरं. इथे मला चित्र आला होता हात पकडण्याचा, आहे की नाही? हां, गुड टच काय आणि बॅड टच काय आहे सांगा बरं. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श काय आहे? चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. कशाला चांगला स्पर्श म्हणायचं, कशाला म्हणायचं? काय उभी हो. आता मी हिला तू चांगलं काम केलं, मीला सेकंड दिला. सगळ्यांनी कृती बघा माझ्याकडे, बरोबर? ही कृती आहे.
आता मी लक्षात दिलं मला आहे ना छान काम केलं तर छान उत्तर दिली मी याचा कृती केलं. पण मी जर हिला कृती केली आणि मी जर असं कुरवडत असेल आणि जर असं करत असेल याला काय म्हणायचं? त्यांची काही विकृती येते का त्याच्या मनामध्ये? आपल्या फिलिंग्स काय सांगतात? याच्या फिलिंग्स सांगतात का काहीतरी याच्या मनात वेगळं चाललेलं आहे आणि मला सावध व्हावं लागेल. म्हणजे इनॅक्ट कसं म्हणजे बाजूला व्हावं लागेल. बाजूला व्हावं लागेल की नाही? तुम्ही दोघांमध्ये एकत्र आहात, तुम्ही शांततेत आहात, दोघंच जण एकत्र आहात, एकांतवासामध्ये आणि तिथून जर कृती आपल्याला दिसत असेल, तुमच्या खांद्यावर हात लावला असेल, तुमच्या केसांना हात लावला जात असेल किंवा तुमच्या बाकीच्या स्तनांना हात लावला जात असेल किंवा कुठल्याही पर्सनल अवयवांना हात लावला जात असेल, अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे? ही कृती दिसत असेल तुम्ही काय करायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? सावध व्हायला पाहिजे. तिथून आपण स्वतःला बाहेर पडायला पाहिजे. ठीक आहे बस, सॉरी मला निघायचं आहे म्हणायला पाहिजे की नाही? का तिथे थांबायला पाहिजे? जर तुम्ही निघाले तर काय होईल? फायदा होईल का नुकसान होईल? आणि तिथे थांबले तर काय होईल? नुकसान. म्हणजे आपला संबंध घडू शकते. म्हणजे छोट्या छोट्या टिप्स आहेत. आम्ही एवढा विश्वास ठेवताना सुद्धा विचार केला पाहिजे. एखाद्यामध्ये आता सुद्धा सगळेकडे जॉब करतो, सगळे पण एकत्र राहतो, पण एकत्र राहत असताना काही गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागेल. जर तुम्ही त्या गोष्टी समजून घेतले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकते. दुसरी गोष्ट आम्ही बऱ्याच वेळात बघतो, एकांतामध्ये फिरणे, एकांतामध्ये फिरणे, खूप विश्वास ठेवणे आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात एक मोठा फॅक्टर झालेला आहे ते म्हणजे मैत्रिणी. मित्र आणि मैत्रिणी हा फार मोठा फॅक्टर झालेला आहे. आता मला असं वाटते की फक्त आणि मित्र आणि मैत्रिणी ह्या शाळेपुरती असावा. आपण वर्गात बसतोय, आपले प्रश्न, आपल्याला ताणतणाव कमी करण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपण चर्चा करण्यासाठी मित्रमैत्रिणी असावा. पण मित्रमैत्रिणी अशा झालेल्या आहेत की सपोर्टिंग झालेल्या आहेत. सपोर्टिंगमुळे काय होते? आपलं मन कुठंतरी एक आपल्या मनात नसते, या इकडे बाजूला नसते, इकडे थोडा असते पण इकडे जास्त नसते, पण तो इकडे ओढण्यासाठी आपली मैत्रीण जास्त प्रयत्न करते, कारण तो संदेश तिच्याकडे आणते. तो संदेश काय आणते? तुझ्याशिवाय तो जगू शकत नाही, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मैत्रीणच्या घरी नेते. मग मला खूप मोठे किस्से झालेले आहेत. मैत्रीण आपल्या घरी नेते आणि तिचा भाऊच तिच्यासोबत प्रेम संबंध घडवून असते आणि मग तिच्यासोबत तिचे लग्न करते. मी दुसरा विषय सांगत नाही, मी माझ्या नातेवाईकातला जवळचा सांगतो. मी विषय सांगत नाही सिनियर कॉलेजच्या, मी दुसऱ्या सांगत नाही, मी माझ्या नातेवाईकाचा सांगतो. जवळचे संबंध कसे कसे घडतात. मित्र मैत्रिणीच्या घरी आले आणि तिच्या भावासोबत मैत्रीण झाले, लग्न झाला, असे प्रसंग. म्हणजे हा खऱ्या मैत्रीण का? मैत्रीण का आपल्या? मग अशा प्रसंगी आपण म्हणून कोणाला कोणी कोणाच्या घरी जाऊ नका, मी पहिलेच सांगतो, आणि कोणी मुक्कामन जाऊ नका, सरळ सांगतो. कारण झाल्यामुळे काय होते बघा. आता तुम्ही म्हणाल सर आमचं मन काय एवढं हे आहे का? आम्ही म्हणाल नाही थांबवू शकत का? तुम्ही आम्हाला कसं वर्णन करता? पण म्हणजे सांगण्याची वेळ आलेली आहे, कारण प्रसंग घडले म्हणून मला ते सांगण्याची वेळ आली. उदाहरणं आहेत आणि यामुळे तुम्ही कुठं सुरक्षित राहू शकाल. फक्त आपण सुरक्षितकडे येऊ. आता मी पुढचं काही जाणार नाही पुढे, याच विषयाकडे थांबतो. मी 5 मिनिट घेतो फक्त 5 मिनिट शांत राहा. 5 मिनिटात तुम्हाला सांगतो की आता आपल्याला काय करावं लागेल? छोट्या छोट्या गोष्टी टाळावं लागेल. म्हणजे मी जे प्रसंग सांगत आहो हे प्रसंग आपल्याशी घडू शकतात. तुम्ही काय करता? एखाद्याने खूप सुंदर, एखाद्याला खूप मेसेज करता त्याच्यावर एवढा विश्वास, एखाद्याला खूप सुंदर दिसत आहे, मोठा विश्वास, त्याच्याने मग तो बऱ्याचशा वेळेस आपण त्याला एखाद्याला लिफ्ट देतो आहे. आता गाडीचं जाण्याचं लिफ्ट आणि हाईट पुन्हा फॅक्टर झालेला आहे लिफ्ट. आम्ही काय करतो? मूर्खड्यापासून सायकल. अरे तुमच्या वयातल्या पोरी सिनियर कॉलेजला, माझ्या कॉलेजमध्ये आम्ही शिकत होतो तेव्हा आम्ही नागपूरला शिकलो आणि तिथून शिकत असताना बाजूच्या 10 किलोमीटरच्या गावच्या पोरी सायकलला येत होत्या. सायकल नाही यायच्या शाळेमध्ये. तुम्ही 5 किलोमीटर शाळेत येत नाही सायकलनं आणि बस सुटते म्हणता आणि कोणाला तर लिफ्ट प्लीज लिफ्ट. आणि या लिफ्टमध्ये काय होते? त्या पोराच्या जवळीत पुन्हा तुमच्यासोबत येते जवळ आणि अरे जवळीत आली की मग तो आवडायला लागते. त्याची गाडी चालवण्याची पुन्हा तुम्हाला स्टाईल आवडते, पुन्हा ती गाडीचा धक्का लागत नाही पुन्हा, आहे की नाही? आणि मग ते तुमचं चिपकून बसण्याचं प्रमाण सुरू होते आणि हळूहळू तुमचं प्रेम सुरू होऊन जाते. आणि झालं मग यावे ज्ञानासाठी निघावे, सेवेसाठी निघायला पाहिजे का? मग यावे ज्ञानासाठी घरून यायचा शाळेसाठी आणि फिरायचं कुठे? इकडे. या सकाळी कोमलबाबू शाळेच्या जिल्हा तुमच्या पोराला झापलं मी तिथे. काऊन का होते? आम्हाला सहन होत नाही. माहीत नाही ते तुमचे लोकांचे पोरं असतील पण ते आमच्या पोरांसारखे वाटतात, कारण आम्हाला त्या गोष्टी कळतात म्हणून आम्ही तुम्हाला रागावतोय. आई वडील त्यासाठीच रागावतात की नाही? आई वडील त्यासाठीच रागावतात. आई वडिलांच्या रागवण्याचा उद्देश तोच असते. आई वडील नेहमीच सांगतात. कोणत्या आई वडील सांगतात बरं तुम्हाला वाईट मार्गाला जाण्यासाठी? कोणी सांगतात का? कोणाच्या आई बाबांना अभिमान नाही बरं? हे माझी मुलगी जर समजा IAS ऑफिसर झाली किंवा वरच्या याच्यावर गेली माझी मुलगी, तर कोणाला आनंद नाही बरं? आनंद आहे की नाही सर्वांना? आहे आनंद?
मग सर्वांना आनंद आहे, तुमच्या आईवडिलांना आनंद आहे, सगळ्यांना आनंद वाटेल. आईवडिलाचा मान तेव्हाच उंच होईल का जिथं तुमचा एक कुठेतरी तुम्ही तुमचं नाव आलेलं आहे एखाद्या ठिकाणी, चांगल्या एखाद्या कलेमध्ये गेलेलं आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं तुमचं नाव झाला. आता त्या सरांनी त्या मुलींचे नाव सांगले, त्या मुलींच्या आईवडिलांना काय वाटत असेल, आहे की नाही, छान त्याची हे वाटत असेल, त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना एक सन्मानित वाटते. परंतु आपलं मान जे आपल्या आईवडिलाचं आपण कमी करतोय, आपण त्यांना धोका देतोय. म्हणून आपण त्यांच्यामध्ये धोका द्यायचं नाही. आपण सर्वसामान्याची मुलं आहोत की नाही, सर्वसामान्याच्या मुलं आहोत. सर्वसामान्य आईला वाटते की माझी मुलगी मी नाही शिकली, मी नाही करू शकली, पण ते माझ्या मुलीच्या जीवनामध्ये अशा गोष्टी येऊ नये बा. जे काही मला सकाळचा चूल मूल आणि जे मला शेताचं सुधीर घेऊन मला जावं लागते ते माझ्या मुलींच्या आयुष्यात येऊ नये. माझ्या मुलीने चांगलं शिकावं. मुली काय शिकल्या पाहिजे, पुन्हा सांगितलं शक्त नारी सशक्त नारी काय आहे, तुम्हाला किती भूमिका निभवायच्या आहेत, कोणत्या कोणत्या भूमिका. आज तुम्ही कोणाची तरी आज तुम्ही कोणीतरी मुलगी आहात, नंतर तुम्ही कोणाची तरी पत्नी व्हाल, बरोबर आहे, पत्नीची भूमिका निभावाल. नंतर कोणाची तुम्ही आई व्हाल, आईची भूमिका निभावावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही काय व्हाल, कोणातरी सासूबाई व्हाल ना, पुन्हा सासूबाईची भूमिका निभावायची. आणि नंतर आजी व्हाल, आहे की नाही. म्हणजे मी मोजलं हा माझ्याही लक्षात नव्हता, मी मोजलं किती भूमिका पार पाडायची आहे, म्हणजे पंचतत्व तुमच्यामध्ये पंचतत्व आहे, बरोबर आहे की नाही. पंचतत्वाचा अमृत तुमच्यामध्ये आहे. पण तुम्ही तुझ्या आहे तुझ्यापाशी मी विसरलो स्वतःशी. तुम्ही स्वतःचा आत्मभान विसरलेले आहात ना, म्हणून कुठेतरी ह्या तुमच्यातून गोष्टी घडतात आणि नको त्या गोष्टी पुढे यायला लागल्या आणि पाहिजे त्या गोष्टी मागे यायला लागल्या. आज प्रगतीचं शिक्षण आहे आपल्याकडे, एवढ्या मोठ्या गोष्टी, एवढ्या सुखसोयी, एवढ्या तुमच्याकडे पीपीट्या लागतात, लोक येऊन तेवढं मार्गदर्शन करतात विषयाची, अभ्यासाबद्दल रुची, तेवढा मोठा ग्रंथालय. मला सांगा बरं किती लोक अवांतर वाचता तुम्ही, अवांतर किती लोक वाचतात, अवांतर माहिती आहे ना. अरे जो आपल्या विषयाच्या पलीकडे पुस्तकं, अवांतर पुस्तकं, म्हणजे ज्याच्यामधून गांधी थॉट्स असतील, गांधी विचारधारा असेल, किंवा आपले जे महापुरुष आहेत त्यांच्या विचार असेल, कादंबरी असेल, ती कादंबरी आहे. तुम्हाला सांगतोय आम्हाला बनगरवाडी कादंबरी होती, तुमच्याकडे असेल बनगरवाडी कादंबरी आहे. कोणी मराठी लिटरेचर आहे, मराठी लिटरेचर आहे ना आपल्याकडे, कोण आहे मराठी लिटरेचर या वाङ्मय, मराठी वाङ्मय कोणाकोणाचा आहे मराठी वाङ्मय, बरं मराठीच आहे, ठीक आहे. वाङ्मय सोडून देऊ आपण, वाङ्मयाकडे जाऊ नये, मराठीच विषय आहे, बरोबर आहे की नाही. याच्याही पलीकडे काय मराठीमध्ये काही हे असतात ना, अभिनव काव्य प्रकाश वगैरे असते ना, अभिनव काव्य म्हणतात, त्याच्यामध्ये ते आपल्याला कसं काव्य कसं हे जोडायचं, अनेक गोष्टी असतात. किंवा त्याच्यापेक्षा अनेक पुस्तकं आहेत की जे विचारधारा आहे, आपल्याला जे विचारधारा शिकवणारे, जीवन जगण्याच्या, व्यक्तिमत्व जगण्यासाठी आपल्या जीवनात, याला म्हणतात अवांतर. तर असो माझाही अवांतर झाला थोडं, मी आता अवांतराकडे गेलो होतो मी. तर मी तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा. काय राहा, स्वस्थ. कशापासून, आजारापासून स्वस्थ, रोगापासून स्वस्थ, समाजापासून सुद्धा आपलं अस्तित्व, समाजामधला अस्तित्व, आपल्याला अस्तित्वाने राहायचं आहे, स्वतःचं अस्तित्व गमवायचं नाही, ते अस्तित्व ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणातरी नेतृत्व करायचं आहे, नेतृत्वानंही व्हायचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कर्तृत्ववान व्हायचं आहे, कर्तृत्ववान होऊन नेतृत्ववान व्हा, म्हणजे कर्तव्य करा. म्हणजे मी केलं पाहिजे, आधी एक म्हणी होती, मी केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. कर्तव्य हे करत राहा, म्हणजे काम करत राहा आणि त्याच्यातून काहीतरी तुम्हाला आनंद मिळवा. आनंद मिळतो आपल्याला, सगळ्याच गोष्टीत आनंद मिळतो, वाचनात आनंद मिळतो, लिखाणात आनंद मिळतो, ड्रॉइंगमध्ये आनंद मिळतो. तुम्हाला जी कला आहे तुमच्यामध्ये, ती कला आहे, त्या कला तुम्ही वेगळ्या ठिकाणी ठसा उमटवा, ज्याच्यामध्ये आनंद मिळतो. का बरं तुम्ही हसता, तुम्ही त्या मागच्या टेबलच्या 2-3 मुली, तुम्ही कोणत्या इयर त्या, तुम्ही 1, 2, 3 हां त्या तुम्ही त्या, का बरं ती भोगनवडीची आहे, ह्या बाजूच्या तुझ्या बाजूच्या 3, का बरं असतं बरं. सगळ्या मुली तर नीट ऐकत आहे, ठीक आहे, एखाद्या वेळी विरंगुळा होते, पण तुम्ही सातत्याने बोलत आहे. का घरी जायचं आहे तुम्हाला, बोर होते, कारण आमचा विषय कसा आहे की बोर विषय आहे, आरोग्य हा बोर विषय आहे, म्हणून अधिकचा वेळ घेत नाही. आणि फक्त एवढीच तुम्हाला सांगतो की आपल्याला कमी वयात आपला जो विषय होता स्वस्थ नारी सशक्त परिवार जो आहे, यामध्ये सगळं सांगायचं आहे का तुम्ही स्वस्थ राहायला पाहिजे, आरोग्याने स्वस्थ राहा, त्याच्यानंतर नेहमी आनंदित राहा. मानसिक आधार दिवस काल कार्यक्रम म्हणजे तो डे साजरा झालेला आहे सगळीकडे जगामध्ये, जागतिक मानसिक डे आहे. तर मानसिक ताणतणाव ठेवू नका, बिकॉज टेंशन लेना नहीं और टेंशन देने का भी नहीं, टेंशन किसी को देना नहीं, टेंशन किसी का लेना भी नहीं, आहे का नाही.
टेन्शन मुक्त राहू शकत नाही. तणाव येतोय, स्ट्रेस येतोय. ट्रेस तर प्रत्येकाला येणार आहे. कामाचा ट्रेस आहे, बस सुट्टीसाठी ट्रेस येते आपल्याला, आहे की नाही? बस सुट्टीचा ट्रेस आहे, मी कशाने जाणार? आपल्याला ट्रेस येणारच आहे, पण उपाययोजना त्याच्यात शोधा. म्हणजे बस सुटली असं तर पर्याय व्यवस्था शोधा. सुटू नये म्हणून मी काय करायला पाहिजे त्याची व्यवस्था करा. म्हणजे अशा आता मी मानसिककडे जाणार नाही, तर थोडे हिंट देतोय. छोट्या छोट्यासाठी गुस्सा करू नका, प्रत्येकाचा क्रोध ठेवू नका, मनामध्ये द्वेष ठेवू नका. आईवडिलावर प्रेम करा. तुमचं प्रेम आईवडिलाचं जास्त, आईसोबत मैत्रीण करा. जेव्हापर्यंत तुम्ही आई तुमची मैत्रीण होणार नाही, चांगली गोष्ट सांगा, वाईटही गोष्टी सांगा आईला. आई ही सगळ्यात माहिती आहे का, सगळ्यात मोठी महत्वाची. जर आईसारखा कोणी तुम्हाला हे देऊ शकत नाही सहारा. किती मैत्रीण असेल, किती तुमचं आत्मीय दुसरं कोणी असेल, तर तुम्हाला कोणी सहारा देऊ शकत नाही. ती फक्त सहारा देऊ शकते आई. म्हणून आईला मातृत्व जे आहे, म्हणजे आई तुमची माता आहे आणि ती मैत्रीण ठेवा. आईला प्रत्येक गोष्ट सांगा, चुकलंय तरी सांगा, कारण ती फक्त रागवेल, एक थापड मारल, पण तिच्यानंतर तिच्यामधला जो भाव आहे ना, तो भाव तुम्हाला पुन्हा प्रेमाने जवळ घेईल. मी माझ्या मुलीला मारतोय, एखाद्या वेळेस रागावतोय, पण मी तिला सीधा जवळ घेतोय. काय एवढं तो? कारण माहित आहे ना, तिला माहित आहे ना माझे वडील रागावतात आहेत, आपण माझ्या, म्हणून मी तिला सांगितलं का आम्ही सांगा, तुम्ही कोणती गोष्ट घरात सांगा, तुम्ही स्वतःच्या मनात ठेवू नका, टेन्शनमध्ये येणार नाही आणि तुमचं नुकसान होणार नाही. असं काही करा का ज्याच्यामधून तुमच्या लोकांनी तुमच्यासाठी तुमचं त्या ठिकाणी, म्हणजे असं नाही काही, मी शेतीमध्ये जर आपल्याला समजा तुम्ही शेती करत तर शेतीचं शिक्षण घेतले असाल, शेती करा, काही अडचण नाही, पण स्वाभिमान तुमच्यातला गमावू नका. स्वाभिमानाने जगा, लाचारीचा जीवन जगू नका. चांगलं एक कोण करा, व्यवसायामध्ये जा, रोजगारामध्ये जा, वेगवेगळे रोजगार आहेत तुमच्यासाठी, रोजगारच्या संधी आहेत. ते रोजगारच्या संधी करण्याचं काय वाटते? कला शाखेचा विद्यार्थी काय करतो? ग्रॅज्युएशन करतोय, जास्तीत जास्त पीजी करतोय. पीजी केला का काही नाही, आईवडील लग्न करतात आणि घरी बसतोय. मग तेवढं करायचं नाही. शिकलेल्या व्यक्तीने काहीतरी तुमचं वेगळं, तुमचे हातपाय, तुमच्या कल्पना हे चालवलं पाहिजे. तो पेपरवर तुमचे नोट्स काहीतरी काहीतरी लिखाण तुमच्याकडून यायला पाहिजे. असं जर तुम्ही कराल तर काही ठरवाल तर पुढे सक्सेस व्हाल. आरोग्य ही आपली संपत्ती आहे, ती संपत्ती चांगली राहावी. स्वस्थ किशोरी, स्वस्थ आपण नारी म्हणतो ना, तुम्ही स्वस्थ किशोरी, तुम्ही जर चांगले राहाल तर तुमचं आरोग्य चांगलं राहील, तर तुमचं शिक्षण चांगलं होईल. शिक्षण चांगलं झालं तर तुमचा व्यवसाय चांगला होईल. ज्या काही क्षेत्रात जाल तुम्ही आनंदित राहाल. म्हणून मग ते शेवटी म्हणतोय, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद आपल्याला, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आणि आपला आनंद नेहमीसाठी टिकवायचा आहे. नैराश्य येऊ देऊ नका. चैतन्य तुमच्या चेहऱ्यामध्ये तेच ठेवा, कारण तेव्हाच तुम्ही कुठेतरी सक्सेस होऊ शकता. आता व्यक्तिमत्व विकासावर आपण बोलणार आहे, एकच सांगतोय. एक सरांनी बघा जे काही लेक्चर दिलं त्याच्यात एकच गोष्ट सांगायची आहे, संधी तुमच्यासाठी भरपूर आहे, पण त्याच्या आधी 2 पॉईंट सांगतात तुम्हाला की तुमची सध्या तुम्हाला सध्या संधी कोणती आहे. संधी आपल्याला घेत असताना आपल्या 2 गोष्टी बघायच्या आहेत की माझ्यातले विकनेस काय आहे, आपल्या जो स्वतःच्या कमजोऱ्या समजायच्या आहे. नाहीतर असं नाही, आता एवढे क्षेत्र सरांनी सांगितले, मी त्या क्षेत्रात गेले, पण माझ्यात जर काही कमजोरी असली तर थोड्या पहिल्या कमजोरी खरंच मी ते करू शकतो का, ते पण आपण पहिलं घेतलं पाहिजे. विकनेस काय आहे, त्या विकनेस शोधल्या पाहिजे. त्याच्यानंतर मी कुठे कमी पडू शकतो ते भरून कसं काढता येईल ते पण आपण शोधलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आलेल्या संधीचा सोनं कसं करता येईल यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी मी सदैव प्रयत्न राहील. असं काय केलं पाहिजे तर आपण सक्सेस बनू शकलो. सक्सेस झालं, आपण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती सक्सेस होऊ शकते. थोडा चढ उतार असते, त्याला फेल म्हणजे कोणी नापास होईल, कोणी पास होईल. हा काय, नापास विरुद्ध पास, पास विरुद्ध नापास, हा विरुद्धार्थी शब्द आहे, तो येणारच आहे आपल्याला. पण त्याच्यात तर खचून जायचं नाही आणि आपल्याला आपलं जे काही आयुष्य आहे हे आयुष्य चांगलं जगायचं आहे. आयुष्य हे सुद्धा सुंदर आहे. एक ते मी मागे पण तुम्हाला बोललो होतो, आयुष्य सुंदर आहे. ते गणेश नावाचा एक व्यक्ती आहे, त्या गणेशजीचा त्यांचा व्यक्तिमत्व विकासात बघा, जीवन सुंदर आहे, जीवन सुंदर आहे. ते सुंदर जीवन तुम्हाला, ते सुंदर घडवण्यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टींचा प्रयत्न करायचा आहे. जीवन हा कधी आपल्याला नुकसान करा, आपलं जीवन आहे हा भविष्यासाठी चांगलं बनवायचं असेल तर चांगलं स्वस्थ, चांगल्या आरोग्याची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि आपल्याला सशक्त, ज्या परिवाराला आपल्या सशक्त करण्यासाठी सदैव तुम्ही काम करावं, समाजासाठी हा संदेश द्यावा. एवढा मी तुम्हाला आजचा निरोप देतोय आणि मी थोडं इथं थांबतो. धन्यवाद सर. स्वस्थ नारी सशक्त परिवार या विषयावर ख्याल सरांनी एकदम अभ्यासपूर्ण भाषण आपल्यापुढे मांडलं आणि
मार्गदर्शन करत असताना तुमच्या आरोग्याबरोबर समाजाचंही आरोग्य कसं तुमच्यावर टिकून आहे हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं. त्याची जे पुढची बाब म्हणजे अशी की सामाजिक आरोग्याबरोबर तुमच्या शिक्षकांचंही आरोग्य तुमच्याशी जुळलेलं आहे. कारण तुम्ही कोणतीही चुकी केली तर त्याची पहिलं कोण तुमचा मास्तर होता हेच शिकवते का तुमचं मास्तर या शब्दाने सुरुवात होते. म्हणजे मास्तराचा काही दोष असो अथवा नसो, मास्तराने त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या असो अथवा नसो, सुरुवात हे मास्तराने तुम्हाला हेच शिकवलं का याच्यापासून होते. म्हणून मास्तराचंही आरोग्य तुमच्या सोबत जुळलेलं आहे. तुमच्या सुरुवातीपासून आजपर्यंत ज्या सर्व मास्तरांनी शिकवलं तुमचं आरोग्यही या गोष्टी त्याचं आरोग्यही तुमच्याशी जुळलेलं आहे. म्हणून या सर्व आरोग्याची तुम्ही चांगल्या प्रकारे काळजी घ्या अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि आपल्या कार्यक्रमाचा जो शेवटचा टप्पा आहे, आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचा तो शेवटचा टप्पा आहे आभाराचा. मी या कार्यक्रमाचा आभार करण्यासाठी जाडे सरांना आमंत्रित करतो. त्यांनी या कार्यक्रमाचा आभार करावा. धन्यवाद सर. सर्वांना खमंग अशा प्रकारचा सुगंध येत आहे, पोटातले कावळे जागृत होत आहे. लगेच आपल्याला जायचं आहे, पण गाडीवर बसल्यानंतर कुठेतरी छान दिसलं म्हणून लगेच उडी नाही मारायची आहे. हळूहळू ब्रेक मारत नंतरच गाडी थांबवायची आहे. आणि तो आता शेवटचा टप्पा आपल्या हा 3 सत्रांचा शरदचंद्र पवार महिला महाविद्यालय चामोर्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास तसेच गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वस्थ नारी व सशक्त परिवार जो आज आपला महाविद्यालय आहे तो महाविद्यालय तुमच्या महिलांवरती आहे आणि त्यामुळेच आपण हा कार्यक्रम राबवलेला होता. तर 2 गोष्टी बोलू की स्टॉप करू, म्हणजे तुम्ही थांबा थांबलो ठीक आहे, नाहीतर पुढे जाऊ ठीक आहे. सरांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनासाठी आपण ग्रामीण रुग्णालयाचे जे समुपदेशक आहेत पुरुषोत्तम भोगार ते नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आता सुद्धा मार्गदर्शन केलेले आहेत, पुढे सुद्धा मार्गदर्शन करत राहणार आहेत. यांच्या कार्यक्रमाचं आपल्यासाठी एकच आहे की आपलं जीवन जो आहे नक्की छोटे नाही आहे ठीक आहे. मेरा ध्यान आहे, माझं लक्ष आहे कार्यक्रम सुरू असतापासून कोण बोलतोय काय बोलतोय हे तुम्हाला NSCच्या कॅम्पमध्ये कळेल. माणसाची प्रत्येक गोष्ट ही कुठं करायची ना कुठं नाही करायची. माणसाला सर्वच गोष्टी करायच्या आहे, चांगल्याही करायच्या वाईटही करायच्या. माणूस आहे तर परिपूर्ण पक्व नाही ठीक आहे ना. म्हणजे आजचा जो मुद्दा आहे तो सुद्धा त्याच मुद्द्याशी संबंधित आहे. तुम्ही पक्व नाही, गाडी चालवत असताना तुम्ही चालवता कशा प्रकारे हे तर तेवढं महत्त्वाचं आहे, पण त्याच्यावर सेफ्टी कशा प्रकारचं असते ते सुद्धा महत्त्वाचं आहे ठीक आहे ना. तुमचं जीवन आता जो आहे तुमचं जे पाळीचं वय आहे तेथून पासूनचं म्हणजे तुम्ही गाडी शिकून गाडी चालवायला लागलेले आहात एक प्रकारचं, म्हणजे तिथून तुमचं कधीही धोका होऊ शकतो. म्हणजे असं नाही की तुम्ही जाणून बुजून कुठेतरी ठोकणार आहात, जाणून बुजून कोणाच्या प्रेमात पडणार आहात, असंही नाही होऊ शकत. कधी कधी न मानता सुद्धा आपल्यावरती तो प्रसंग येऊ शकतो. अशा वेळेस काय करायला पाहिजे. कधी कधी माणसाची एवढं मन चंचल आहे किंवा माणसाचं मन एवढं भारी आहे की त्याला कंट्रोल सुद्धा करता येत नाही ठीक आहे ना. मग अशा वेळेस त्या मनाला कंट्रोल करता येत नाही तर मग अशा वेळेस माणसाची हातातून जर का कृत्य घडून गेलं तर त्याचा परिणाम हा समाजावरती किंवा समाजाचा आपल्यावरती आणि आपला आपल्या आईबापावरती होऊ नये यासाठी काय गोष्टी करता येतात आणि हे सांगण्यासाठी आपण बोलवलेलं आहोत. तुमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला माहित आहे की तुम्ही आता मुली बोलत ना, आमच्या ह्याच्यामध्ये काही मुली आम्ही बोलतोय ठीक आहे ना. प्रत्येक गोष्टीला एक तुम्ही कोड वर्ड मध्ये बोलता बरोबर ठीक आहे ना. जसं तुम्ही आता म्हणजे हे जे गोष्टी घडून जातात अशा वेळेस तुम्हाला प्रोटेक्शन आवश्यक आहे. आपण जे दुकानात गेलो तर त्याला म्हणतात कोंडम सरळ सरळ भाषेत म्हणतात. काही लोक त्यांना काय म्हणतात की रेनकोट सुद्धा म्हणतात म्हणजे ज्याच्याकडून अंग भिजलं नाही पाहिजे. काही लोक वेगळ्या गोष्टी बोलतात ठीक आहे ना. तर हे कशासाठी आहे. त्यानंतर तुमच्याकडे काही आता सरांनी सांगितलेल्या गोळ्या आहेत. म्हणजे मी असं नाही म्हणत किंवा बाकीचा समाज सुद्धा असा म्हणत नाही की तुमचा 18 वर्ष पूर्ण झालेले आहात, तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य आहात, तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहात किंवा एक समाजाचे आदर्श नागरिक आहात
ठीक आहे ना. नागरिक असताना तुम्हाला तुमचे हक्क अधिकार जाणीव त्या सर्व गोष्टी आहेत, तुम्हाला त्या सर्व गोष्टी करायच्या सुद्धा आहेत, पण करत असताना कशा करायच्या आणि का करायच्या हे माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे मी इथं बसलेले आहात, तर इथं बसताना तुम्हाला कशासाठी बसवलेला आहे, हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी किंवा या कार्यक्रमातून तुम्ही ते काहीतरी घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मी प्रतिरोध नाही करू शकत, तुम्हाला थांबवूच नाही शकत की बोलू नका म्हणून. बाहेर गेल्यानंतर तुम्ही मनमर्जीनं बोला, मनमर्जीनं हसा, कोणाला शिवाय घ्यायचं करा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. पण हा स्टेज कशासाठी उपलब्ध केलेला आहे, तुमच्या कार्यक्रमासाठी. इथं तरी पडायचं आहे, हेच गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात सुद्धा राबवायची आहे. म्हणजे तुमच्या घडलेल्या घटना आहेत, ह्या जीवनाच्या होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घटना सरस होणार आहेत. कारण काय, आपण प्रगतीपथावर जात असताना ह्या घटना आपोआप घडतात. एक इतिहास आहे की आपण तो बदलत असतो आणि तो तुम्ही बघत असता. तर त्यामुळे तुमचा मित्रपरिवार वाढला, मित्रपरिवाराबरोबर तुमचे बाहेरचे फिरणे वाढले आणि फिरणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर एका गावून दुसऱ्या गावाला लागेल, तिथून चामोर्शीवरून तुम्हाला जिल्हा स्तरावर शिकावं लागेल, किंवा याच्या अगोदरचा सेशन बघितलं आपण हायर एज्युकेशन सुद्धा तुम्हाला बाहेर जावं लागेल. तर तिथं मदत करायला तुम्हाला कोणी घरची येणार नाही, तुम्हाला मित्राचं मैत्रिणीचीच हात धरावं लागेल. मग मित्राच्या मैत्रिणीचे हात धरताना तुमचा कदाचित एखाद्या वेळेस पाय पिसरलास तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, हेल्मेट घालावं लागेल पुरुषाला, ठीक आहे ना. आणि महिलांना रेनकोट घालावं लागेल आमच्या भाषेमध्ये. म्हणजेच काय की कोंडोमचा उपयोग, सरळ सरळ भाषेमध्ये. त्याच्यामुळे काय होईल, ह्या गोष्टी भावनिक आहे, वयानुसार वाढणे आहे, पण याच्यातून तुम्हाला येणारी अंच आहे प्रेग्नेन्सी थांबेल, अंच आहे जे इन्फेक्शन आहे तो थांबेल, अंच आहे तुम्हाला HIV एड्स आहे तो थांबेल. भावना थांबवता येणार नाही, शक्यतोपर्यंत भावना थांबवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. भावना थांबवल्यामुळे त्याच्या नंतरचं जीवन तुमचं खूप चांगल्या प्रकारचं होणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहे, एक चित आणि पट, चांगले आणि वाईट, ठीक आहे ना. तुम्ही वाईट कृत्य करतात तोपर्यंत चांगल्या प्रकारचं आहे, पण ते समाजामध्ये आल्यानंतर काय होतंय, बदनामी, तुमच्या घराची बदनामी होते, स्वतःची बदनामी होते. आणि हे नाही म्हणू शकत की तुम्हाला थांबवू नाही शकत. हा प्रोग्रामही त्यासाठी ठेवला आहे, तुम्हाला बंधनं टाकण्यासाठी नाही, तुम्हाला एक प्रकारचा प्रतिरोध निर्माण करण्यासाठी, किंवा ते तुम्हाला संरक्षण प्राप्त व्हावं, किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडीनं ओपनतेने सांगावं. म्हणून मी त्या दिवशी सरांना म्हटलं होतं की आपण पुरुष असताना तुमच्या महिलांसोबत एवढा ओपनली नाही बोलू शकत. सरांनी सुद्धा एवढा बोलताना तुमच्यासमोर कोंडोम हा शब्द वापरला नाही. का बरं वापरला नाही, कारण प्रत्येक माणसाची एक पायरी आहे, लिमिटेशन आहे, कोणाबरोबर काय बोलायचं. मी का बरं बोलतोय, कारण इथं तुमच्या मुलीमध्ये मला वावरायचं आहे, आयुष्यभर तुमच्यामध्ये नोकरी करायचं आहे. माझ्या मुली कुठं ना कुठं भिसकटू नये आणि त्यांचा पालक माझ्या समोर येऊ नये की माझी मुलगी अशा अशा प्रकारे केली, तुम्ही काय केलं. सरांनी म्हटलेलं आहे की पहिला जाव उजळतोय तो प्रत्येक घरच्या फॅमिलीवर, आई बापावर, की मायबाप का केले आत्महत्या. त्यानंतर येतो मुलगी शिकायला गेली, मग ते कॉलेजचे मास्तर काय केले आहे ना. तर आम्ही काय केलं, आम्ही तुम्हाला करण्यास बंधन नाही घालू शकत, तुम्ही जे गोष्टी करतात त्या, पण त्याच्यासाठी ज्या गोष्टी काही पाळता येऊ शकतात त्या गोष्टीसाठी तुम्हाला जनजागृती करू शकतो, त्यासाठी ज्या सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध करू शकतोय. त्या गोष्टी तुम्हाला गरजेचं जे झालेलं आहे ते पुन्हा समाजापुढे येऊ नये यासाठी आम्ही मदत करू शकतोय. दुसरी गोष्ट करू शकतोय की तुमच्या आरोग्यावर इन फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दीर्घ कालावधीमध्ये ज्या कोणत्या बिमाऱ्या होणार आहेत त्यापासून आम्ही तुम्हाला सेफ्टीपासून वाचवू शकतो. त्यासाठी तुम्हाला आमच्याशी कनेक्टेड व्हावं लागेल, आमच्याशी ओपनली बोलावं लागेल, आहे ना. हसण्यासाठी गोष्ट नाही का, हे माझ्यासाठी बोलतो का, मला काही करावं लागेल का, नाही. मला माहित आहे की तुम्ही आहात, तुम्ही माझ्या म्हणजे बहिणीप्रमाणे आहेत, माझ्या मैत्रिणीप्रमाणे आहेत, सर्व गोष्टी तुमच्यामध्ये लागू आहे. एवढ्या आत्मीयतेने बोलतो, प्रत्येक गोष्ट आत्मीयतेने करतो. त्यासाठी करतोय. पहिला घेतलं सत्र तो तुमच्या करिअरशी संबंधित होता, दुसरा सत्र सुद्धा घेतलं की तुम्ही कुठं ना कुठं आमच्यासारखे आमच्यापेक्षा मोठ्या पदावर पोहोचावं, आणि तिसरं सत्र घेतलं तुमच्या आरोग्याशी. आरोग्याने कसं त्या सर्वच गोष्टी करता, अन्यथा काहीच करू शकत नाही, ठीक आहे ना. आज तुमच्या मुलीमध्ये PCODचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, पाळीच्या अनियमिततेच्या खूप मोठ्या समस्या आहेत. लग्न झाले तरी 10-10 वर्ष पोरं होत नाही, म्हणजे असं नाही की पुढच्या होत नाही, आताही होतात, ठीक आहे ना. ह्या सर्व गोष्टी बघून तुम्हाला सर्व करायचं आहे. आता हे आवेशात का बोलताय, कारण तुमचा कार्यक्रम चालू असताना तुमच्याकडून ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्या कदाचित निगेटिव्ह होत्या, आणि ह्या पुढच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित नाही आहे, कारण हा कार्यक्रम माझ्यासाठी नाही आहे, ठीक आहे. भूक लागली आहे, सरांचंही माहीत, त्याच्या अगोदर मला सुद्धा माहीत आहे, पण सरांचं सुद्धा आलेलं आहे निरोप. त्यामुळे व्यवस्थित जेवण करा, आनंद घ्या आणि एक्झामची तयारी करा. हा आजच्या कार्यक्रमाला सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्यासोबत मॅडमनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या सत्राचं हँडलिंग केलं. त्यामुळे सर्वांचं खूप मनापूर्वक आभार मानतो. तुम्ही सुद्धा शांततेनं ऐकलं, त्यामुळे तुमचं खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात आभार मानतो.
हो, ज्यांना कोणाला काही समस्या असेल त्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये संपर्क साधा. ठीक आहे, एवढं बोलतोय आणि कार्यक्रम संपला असं जाईल. जाताना कोणी घाई करू नका, तुमच्यासाठीच आहे. फक्त आरामात या आणि आपलं स्टॉल लागलेलं आहे, जेवण चालू आहे. घरी काय जेवण करून बघू.